नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, माझे डेली यूजचे मुलांचे जे कपडे आहेत ना, मी असे वरतीच घड्या घालून ठेवत असते. तर हे कधी-कधी काय होतं, की मग एक कपडा काढला, की सगळं विस्कटून जातं. तर त्यासाठी म्हटलं, की एक ऑर्गनायझर बनवावं. तर आज मी ड्रेसपासून आपलं जे जुन्या कुर्ती असतात त्याच्यापासूनच एक ऑर्गनायझर बनवणार आहे. तर बघा, या प्रकारे असं त्याच्यामध्ये मी ठेवलं आहे ऑर्गनायझर बनवून. आता कसं व्यवस्थित दिसते असं. तर कपडे कुठे पडणार पण नाही आणि विस्कटणार पण नाही. तर त्यासाठी मी ऑर्गनायझर बनवले. ते कसं बनवायचं तर आपण ते बघूया. तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच युजफुल आयडियाज तुमच्यासाठी मी घेऊन येईन. तर बघा, या प्रकारे मी आता एक जुना ड्रेस घेतलेला आहे. तर असं मी त्याला आता कट करते. आणि आता याच्या साईडचे जे आपले कट्स असतात, आपण जे फोल्ड करून टीप दिलेली असते, तर ती मी कट करून घेते. साईडचं जेवढं जाड आहे ना, ते सगळं कट करून घेते आणि एकसारखं करते सगळीकडून. ह्या प्रकारे आता याला कट करून घेते आणि मग एकसारखा चौकोन करते ह्या कपड्याचा. थोडंसं कमी जास्त असतं त्यासाठी. हे बघा, साईडचे सगळे मी कट करून घेतलेले आहे. आणि आता याला मी इथे मधोमध एक जोड देणार आहे, कारण मला अखंड कपडा पाहिजे. आणि आता त्यासाठी इथे आपण जोड देणार आहोत. तर जोड देऊन घेतलेला आहे. आणि हे बघा, या प्रकारे. आणि साईडनी पण थोडंसं कमी पडत होतं माप, तर मी साईडनी पण त्याला एक जोड देऊन घेतलेला आहे. आता त्याचं मेजरमेंट दाखवते मी तुम्हाला. तर याचं रुंदी आहे बघा 21 इंच घेतलेली आहे आणि उंची याची मी 28 इंच घेतलेली आहे. 21 बाय 28 असं याचं माप घेतलेलं आहे मी. आणि आता याच मापाची ना आपण एक गोणी घेणार आहोत. तर मी इथे गव्हाची गोणी घेतलेली आहे. एकदम घरगुती साहित्यामध्ये बनवलेलं आहे हे. तर कुठलाही फोम नाही आणि अस्तर नाही वगैरे काहीही नाही. आणि एकदम जुन्या पडलेल्या ड्रेसपासूनच हे बनवायचं आहे. कुठले झिप नाही, रनर नाही, काहीही लागणार नाही याला. आणि डेली यूजचे कपडे ठेवण्यासाठी एकदम छान असं ऑर्गनायझर आहे बघा हे. तर आता ही गोणी एक साईडने ओपन करून घेते. आता त्याच्यावरतीच तो कपडा ठेवायचा आणि गोणी पण आपण त्याच मापाची कट करून घेणार आहोत. कट करून घ्यायचे आणि मग त्याला साईडने स्टिच करून घ्यायचं आणि आडव्या उभ्या पण त्याच्यावरती टिपा मारून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी आता स्टिच करून घेतलेलं आहे. याच्यावर मी अशा उभ्या उभ्या टिपा मारलेल्या आहे. आता याला काय करायचं, जी आपली 21 इंचाची जी साईड होती ना, तिला आपण या प्रकारे असं फोल्ड करणार आहोत. दोन्ही बाजूंनी या प्रकारे आपण त्याला फोल्ड करून घ्यायचे. व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची त्याच्यावरती. हे बघा, या प्रकारे. आता हे झालं. आता आपण याला काय करायचं, असं फोल्ड करायचं. आता हे व्यवस्थित फोल्ड करून आणि याला आता मी पिना लावून घेते, म्हणजे हे सरकणार नाही. या प्रकारे अशा टाचण्या लावून घ्यायच्या मध्ये. आणि मग आपण याला एक बेस तयार करणार आहोत त्याचा. तर त्यासाठी आपण इथे 4.5 इंचाचा असा बॉक्स तयार करणार आहोत. दोन्ही साईडने 4.5 इंच घ्यायचे बघा. आडवं पण 4.5 इंच आणि उभं पण 4.5 इंच. असं 4.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा दोन्ही बाजू. आता हे आपण कट करून घ्यायचे. कट करून घेतलं की मग आता एकदा आपण ह्याच्या साईडच्या टिपा मारून घेणार आहोत.
हे बघा आता हे झालं. आता साईडच्या बाजू आपण स्टिच करून घेणार आहोत दोन्ही या प्रकारे. आणि आता हे बॉक्स आपण असे पकडायचे आणि याला पण व्यवस्थित टीप देऊन द्यायची या प्रकारे. बघा याला अशी टीप द्यायची दोन्ही साईडने. तसंच करायचे. स्टिच करून झालेलं आहे बघा. आता काय करायचं, हे जे कोपरे आहेत ना आपले, जे आपण खालचा बॉक्सची जे टीप दिली तिथून हे दोन्ही असे कोपरे पकडायचे आणि याच्यावर पण स्टिच करायचं. असं चारही साईडने करायचं. म्हणजे काय होईल, त्याचा एक बेस असा छान तयार होऊन त्याला शेप पण चांगला येईल. हे बघा या प्रकारे. आता याला पलटवून घेऊया. आता व्यवस्थित त्याला पलटवून घेऊ. आता याला आपण बेल्ट पकडायसाठी आपल्याला थोडं हँडल बनवावं लागतील त्याला पकडण्यासाठी. बघा आता हे झालं. आता हँडल तयार करूया आपण याची. तर हँडलसाठी जे बॉक्स कापले होते ना आपण, त्याचे तुकडे होते बघा छोटे छोटे, पण ते थोडं कमी पडत होतं म्हणून मी अजून एक तसाच एक तुकडा तयार केला गोणी लावून. आणि आता हे एकाला एक आपण असे स्टिच करून घ्यायचे आणि मग आपण जेवढा आपल्याला बेल्ट आपलं हे पाहिजे तेवढं आपण ते घेणार आहोत हँडल कापून. तर या प्रकारे असं फोल्ड करायचे आणि असं इतक्या रुंदीचं आपल्याला त्याला हँडल ठेवायचे. या प्रकारे त्याला आता स्टिच करून घ्यायचं. इथं पूर्ण स्टिच करून घेऊया आणि मग आपण माप मोजून घेऊया की आपल्याला किती पाहिजे. तरी बघा इथे मी आता हे 11 इंचाचा घेतलेला आहे. 2 हँडल झाले 11 इंचाचे. आपण काय करायचं, याचं बरोबर आता मध्य बाजू घ्यायचे, दोन्ही साईडचे बरोबर मध्य एकदा मार्क करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यावरती हे थोडंसं असं फोल्ड करायचे आणि इथे स्टिच करायचे दोन्ही साईडनी या प्रकारे. तर बघा हँडल आपले लावून झालेले आहे आणि ऑर्गनायझर आपलं रेडी झालेलं आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही. खूप कमी वेळामध्ये हे ऑर्गनायझर तयार होतं आणि डेली यूजचे कपडे ठेवण्यासाठी वरचेवर हे खूप छान ऑर्गनायझर आहे. तर तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप थँक्यू. हे बघा याच्यामध्ये खूप सारे कपडे बसतात, खूप जास्त कपडे, मुलांचे छोटे छोटे कपडे असतात, तर भरपूर असे कपडे त्याच्यामध्ये बसतात. हे बघा भरपूर कपडे ठेवले तरी अजून जागा आहे त्याच्यामध्ये ठेवायला. अजूनही 3-4 ड्रेस तर आरामात त्यात बसू शकतात. तर हे बघा